तर मंडळी मी आपल्या गावच्या शाळेची इथे आलो आहे आणि जुने दिवस आठवले। मी ह्या शाळेमध्ये शिकायला होतो 1ली ते 7वीपर्यंत। समोर बघता आपलं ग्रामदेवता आईचं मंदिर आहे, जुन्या पद्धतीचं आहे, निसर्गरम्य वातावरणामध्ये। आणि फायनली मंडळी तुम्हाला दर्शन होत आहे आपल्या वॉटरफॉलचं। शुभ सकाळ मंडळी, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो थेट कोकणातल्या गावातून। तर मंडळी आता चाललो आहे मी आपल्या रानपडगावच्या धबधब्यावरती। तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आपल्या रानपडगावचा धबधबा। तर निघतोय आता मी, आपली स्कूटी पण आहे इकडे बघा पाठीमागे आणि मनीष पण आलेला आहे। तर आम्ही दोघं जाणार आहोत आता। माझ्या पाठीमागे बघताय हा रोड येतो नरब्यामधून, जो निवळी गणपतीपुळे हायवे आहे तिकडून येतो हा रोड आणि आपण जाणार आहोत तिकडे हे बघा या साईडला। तर हा आमचा रानपडगावचा स्टॉप आहे आणि बाजूला इकडे हनुमान मंदिर आहे हे बघा। तर निघतोय आता, मस्त सकाळ सकाळचं प्रसन्न वातावरण आहे गावी। 9 वाजलेत आता सकाळचे। तर हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तुम्ही। तर चला चला निघतोय आता, चल सावकाश चला सावकाश। हे आपलं आहे हनुमान मंदिर आणि गावी बघताय मस्त असा वातावरण आहे निसर्गरम्य। संदेश भाऊ आहे तिकडे बघाय ना, तुम्हाला प्रसन्न वातावरण दिसेल, एकदम मस्त वाटतं गावच्या ठिकाणी। लावण्या आहे तिकडे लावलेल्या आणि घर आहे तिकडे, ही वरची वाडे आहे आणि हे जय महाराष्ट्र कला पथकाचं सभागृह आहे। चला कंटिन्यू करत राहा आमच्याबरोबर, तुम्हाला मस्त असा धबधबा पाहायला मिळणार आहे। हिडन धबधबा आहे हा, संपूर्ण तुम्हाला डायरेक्शन दाखवतो कसं जायचं यायचं। आणि हे आपले मुलं निघाले शाळेमध्ये हे बघा सर्व। इकडे समोर बघताय आपल्या गावामध्ये आहे ना टॉवर तयार होतं इकडे, हे BSNLचा टॉवर आहे। काम अजून बाकी आहे, थोड्या दिवसांनी चालू होईल। जर चालू झालं तर बरं होईल, म्हणजे आपल्याला इकडे ना गावामध्ये रेंज येईल। एक 2-3 महिन्यापासून हे काम चालू आहे, बघूया कधीपर्यंत होतं। हे शाळेतले मुलं चाललेत स्कूलमध्ये, हे स्कूलमध्ये चालत ना, आज कलरफुल आहे ते। आपण आलो इकडून ह्या साईडून आणि इकडे जायचं आहे आपल्याला धबधबा बघायला। इकडे समोर बघताय तुम्ही ग्रामपंचायत कार्यालय पोचळे देन इकडे जातो आणि आपल्याला ह्या साईडला जायचं आहे। इकडे समोर बघताय आपला धबधब्याचा बोर्ड पण होता, पण तो आता खराब झाला। तर आता आम्ही इकडे चाललो आहे, ब्राह्मणवाडी आहे इकडे समोर आणि आपली मराठी शाळा पण आहे। इकडे खाली आहे ना आमची गणपतीची कोंड आहे, तर इकडे आहे ना विसर्जन होतात या साईडला गणपती आमच्या गावचे। आणि रस्ता आहे ना थोडा खराब आहे बघा, सावकाश घेशील ना, थांब थांब। इकडे मराठी शाळा आहे आपली आणि इकडे बघा बैल मस्त चरतायत, ते बाबा आहेत ना आता चरून चरत येतात आहे इकडे, बैलांना घेऊन येतात आहे बाबा। आलात चरत सकाळी आलात की ओके। बस स्टॉपवरती आहे ना सर्व आलेत लोक बसवत। हो दादा दादा थांब, काय म्हणताय? हे आपल्या रानपडगावची ग्रामपंचायत आणि आपले गुरुदादा आहेत। इकडे साफसफाई चाललंय, हे काका आहेत आमचे।
हेच तुम्ही समोर बघताय ही वाट येते आपल्या गावातून वरून मुलं आहेत ना सर्व येतात आहे गावामधून 10ची शाळा आहे ना तर सर्व पोरं येतात आहे आता इकडून। ही आपली मराठी शाळा आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा रानपाट। या ठिकाणी आहे ना मी शिकलो 1ली ते 7वी बघताय। हे बघा विराज हेमंत कुवार त्याचा आहे ना क्रमांक आलेला आहे शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये। उद्या 15 ऑगस्ट असल्यामुळे आहे ना इकडे तयार आहे बघा झेंडा वगैरे लावलेला आहे। बघा मस्त वातावरण आहे ना शाळेतलं दिवस आठवले दाखवतो तुम्हाला। हे खालच्या साईडला ब्राह्मणवाडी आहे बघा। इकडे बघताय तुम्ही तयारी केलेली आहे स्टेजची। उद्या झेंडावंदन आहे। मुलं सर्व खेळतात हे बघा मजा करतात आहे ना खेळतात आहे मुलं सर्व। ही आमच्या गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे। भारी वाटतं ना। तर मंडळी मी आपल्या गावच्या शाळेची इथे आलो आहे आणि जुने दिवस आठवले। मी ह्या शाळेमध्ये शिकायला होतो 1ली ते 7वीपर्यंत। इकडं आम्ही खेळायचो ह्या मैदानामध्ये मजा करायचो। आणि हा जो झेंडा दिसतोय तुम्हाला तुम्हाला झेंडा दिसतो ह्या झेंड्यावरती आहे ना मी चढलेलो आहे। 15 ऑगस्ट 26 जानेवारी असला की आम्ही ह्या झेंड्यावरती चढायचो आणि तयारी भारी असायची त्यावेळी। तर आता निघतोय मी इथून आपल्या धबधब्याची ते जायला। चला पोरांचा आवाज येतोय मजा करतात त्या पोरं। जुने दिवस आठवले आपल्या शाळेतले भारी। रानपाट सावंतवाडी लिहिलेलं आहे इकडे आहे ना जायचं आहे समोर। रस्ता आहे ना थोडा कच्चा आहे पण ठीक आहे म्हणजे बऱ्यापैकी आहे। चाललो आहे सावकाश। समोर बघता आपलं ग्रामदेवता आईचं मंदिर आहे जुन्या पद्धतीचं आहे आणि लवकरच या मंदिराचा आपला जीर्णोद्धार होणार आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये। आणि खालच्या साईडला आहे ना सोमेश्वर मंदिर आहे इकडे। हे सर्व जुन्या पद्धतीचीच मंदिर आहेत आमच्या गावची। तर आता दर्शन वगैरे घेऊन निघतो पुढे। चला आता ग्रामदेवता आईचं दर्शन घेऊया। मस्त असं प्रसन्न वाटलं आपल्या ग्रामदेवता मंदिरामध्ये आल्यानंतर खूप छान वाटलं प्रसन्न। तर आपलं ग्रामदेवता आईचं मस्त दर्शन झालं आणि आता निघतो आपल्या धबधब्याकडे जायला। चला आता पोचलो आम्ही सावंतवाडीमध्ये। इकडे वरती बौद्धवाडी आहे आमच्या गावची आणि हा इथे स्टॉप आहे। पुढे पण रस्ता आहे गेला आपल्या धबधब्यापर्यंत। बघू कितपत जाता येतं आपल्याला पुढपर्यंत। रस्ता बऱ्यापैकी दिसतोय तर आपण जाऊया आपली गाडी जिथपर्यंत जाईल तेवढे घेऊन जाऊया। चला वांदर पण आहे तिकडे बघा। आपण आहे ना इथे गाडी पार्किंग केले बघा मस्त आहे जागा
आणि मेहरबानी करा, जर तुम्ही धबधब्यावरती येत असाल तर हे खाऊचे वगैरे असे प्लास्टिक किंवा हे असे पाऊच वगैरे आहे ना, ते टाकू नका. परत रिटर्न घेऊन जावा पिशवीमध्ये. हे बघा इकडे आहे ना, संपूर्ण असं आहे ना, बाटल्या वगैरे सर्व प्लास्टिक आहे ना टाकलेलं आहे. तर कृपया करून आहे ना, इकडे असं घाण करू नका. इथे बघताय या साईडला आहे ना, दारूची बाटल पण पडलेली आहे. हे बघा. तर अशा ठिकाणी येत असाल ना, तर मेहरबानी करा अशा गोष्टी करू नका. कारण आपला इकडचा परिसर आहे ना स्वस्त राहील आणि वातावरण चांगलं राहील. तर कृपा करा आणि अशी घाण करू नका. इथे आल्यानंतर कचरा करू नका. आम्ही आता चालत निघतो आता इथून धबधब्याकडे जायला. इथून एक 15 ते 20 मिनटाचं अंतर आहे. हा रस्ता धबधब्यापर्यंत गेलेला आहे. ज्यावेळी कोकण रेल्वे बनत होती ना, त्या टायमिंगला हा रस्ता तयार केला गेला. तर त्यानंतर आहे ना, याची डेव्हलपमेंट झालीच नाही. जर कोकण रेल्वेने जर लक्ष दिलं तर होईल हा रस्ता, कारण त्यांच्या अंडरमध्ये येत होतो. या अशा घनदाट जंगलामधून आहे ना चालत जायला खूप मजा येते. असं कधीतरी एक ट्रेक करा तुम्ही कोकणामध्ये. पावसाळ्यामध्ये खूप छान वाटतं, भारी वाटतं. एक निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर आहे ना, एक वेगळी खुशी मिळते. तर त्या पद्धतीचं आता आहे ना, मी अनुभवतो ह्या गोष्टी सर्व. मजा येते खूप. गेल्या वर्षी आहे ना योगायोग झाला ना आपला व्हिडिओ टाकायला आपल्या चॅनलवरती, पण म्हटलं ह्या वर्षी आहे ना काही करून आपल्या रानपाड गावच्या धबधब्याची व्हिडिओ झालीच पाहिजे. आणि तो आज योगायोग आला बघा, मस्त. आता आम्ही अशा ठिकाणी पोचलो आहे की जी ही वाट आहे ना, पायवाट जाते धबधब्याची. इथे ही शॉर्टकट आहे आणि इकडून तुम्ही जर गेलात ना तर थोडा लॉंग रूट आहे. हा रस्ता आहे. तर आपण जाणार आहोत या शॉर्टकट वाटेने. चला. आवाज येतोय ना धबधब्याचा. या वाटेने जर येत असाल तुम्ही तर सावकाश या. थोडी वाट आहे ना नॅरो आहे, अरुंद आहे आणि घसरण आहे खाली जायला. त्यामुळे सावकाश या. आलात एक छोटासा आहे ना ॲडव्हेंचर ट्रेक होऊ शकतो इथे आल्यानंतर. तर तो आता मी अनुभवतोय मस्त. मस्त भारी वाटतंय. चालायला पण मस्त छान वाटतंय आणि आपल्या अंगामध्ये जो घाम आहे ना तो पण मस्त निघतो छान. चला. आणि इकडं येत असाल तर थोडं जपून, म्हणजे आजूबाजूला आहे ना वन्य प्राणी वगैरे पण असू शकतात. त्यामुळे आहे ना सावधगिरीने तुम्ही नक्की या इकडे. सावकाश सावकाश. थोडं कसं जंगल घनदाट आहे इकडे आणि त्यामुळे आहे ना वन्य प्राणी असू शकतात इकडे. आणि 3 ते 4 वर्षांनी येतोय मी धबधब्याची इथे. भारी आहे, मस्त वाटतंय वातावरण छान. बऱ्यापैकी पाणी आहे वाटतं, कारण यंदा पाऊस आहे ना खूप पडला जुलै महिन्यामध्ये. धबधब्याच्या या साईडला कोकण रेल्वेचा ट्रॅक आहे. त्यामुळे आहे ना तुम्ही त्या साईडला जाताना सांभाळून जावा, गाड्या येत जात असतात. आणि फायनली मंडळी तुम्हाला दर्शन होत आहे आपल्या वॉटरफॉलचं. थोडं पाणी आहे ना कमी झालं आता, कारण आठवड्याभर पाणी नाही आहे त्यामुळे कमी झालं, नाहीतर खूप पाणी असतं. भारी छान वाटतं ना बघा, जबरदस्त वाटतो. पाऊस जेव्हा जास्त होतं ना तेव्हा इथपर्यंत आहे ना तुषार यायचे. आणि इकडे ट्रॅकमन काका आहेत, ट्रॅक देखरेख करतात इकडे कोकण रेल्वेची. थोडं पाणी आहे ना कमी झालं आहे वॉटरफॉलचं. आणि या साईडला बघताय लाजूळ सुरुंग आहे. आपण इकडून वरून आलो, आपलं गाव इकडे वरच्या साईडला आहे. आणि हा समोर आपला रानपाड धबधबा वॉटरफॉल.
आणि तिकडे रानपाट सुरुंग आपला बोगदा आहे रानपाट गावच्या नावाने। कसं प्रसन्न वाटतं ना वातावरण मस्त। तर मंडळी ट्रॅकच्या त्या साईडला जातो आता वॉटरफॉलच्या जवळ। चला रानपाट सेतू अप्रतिम वाटतंय। एक क्षण तुम्ही पण अनुभवा, छान वाटतंय, जबरदस्त, खूप भारी वाटतंय आल्यानंतर। हा धबधबा आहे ना जवळजवळ 200 ते 250 फूट असेल। थोडंच आहे ना मला जाणवतोय तुषार उडतात आहे थोडे। आणि आजूबाजूचा परिसर आहे ना भारीच आहे, जबरदस्त खतरनाक आहे। आणि समोर आपला कोकण रेल्वेचा ट्रॅक हे बघा, गाडी आली तर नक्की दाखवेन तुम्हाला। आता आहे ना मी खाली जातो, इकडे थोडासा अनुभव घेतोय तिकडचा पण खालचा। चला इथं आला तर सावकाश या, आधी बघा घसरगुंडी आहे। मंडळी आता पाणी आणि पाऊस खूप कमी असल्यामुळे मी धबधब्याच्या जवळ जातो आहे। जर पाऊस आणि पाणी जास्त प्रमाणात असेल तर कृपया करून कोणीही जायचा प्रयत्न करू नका जवळ, कारण पावसाच्या टायमिंगला पाणी मोठ्या प्रमाणात येत असतं आणि त्याचा अंदाज नसतो, त्यामुळे कृपया करून कोणी जाऊ नका। खूप मजा आली, भारी मजा आली। तुम्ही ना रिटर्न जायचा प्रॉब्लेम आहे, लय घसरट आहे खाली, हे बघा पूर्ण घसरट आहे एकदम। आई शपथ पूर्ण पायानं सरतात आहे। मंडळी जर तुम्ही धबधब्याच्या इथे येत असाल तर कृपया करून ड्रिंकिंग करू नका। इकडे बघता खूप साऱ्या बाटल्या पडलेल्या आहेत, इकडे दारू वगैरे पितात काय पर्यटक येऊन, तर प्लीज असं काय करू नका। इकडे प्लास्टिक पण टाकलेलं आहे, प्लास्टिक आहे ना कृपा करून घेऊन जावा, इथे ठेवू नका, निसर्गाची हानी होते। आणि हे प्लास्टिक आहे ना 5000 वर्ष डिस्पोज होत नाही, त्यामुळे आहे ना प्लीज इथं प्लास्टिक आहे ना फेकू नका। हे बघा पूर्ण आहे ना प्लास्टिक फेकलेलं आहे इकडे। आणि हे आहे ना ड्रिंक वगैरे करायला येऊ नका, कारण हे आहे ना निसर्गाची हानी होऊ शकते। आणि ड्रिंक केल्यानंतर आहे ना इथे इतर पण पर्यटक येणारे असतात ना ते पण सेफमध्ये नसतात। तर मंडळी खूप अशी मजा केलेली, वॉटरफॉल बघताय। आता थोडं पाणी कमी आहे, तर आता आम्ही निघतोय रिटर्नला घरी जायला। भारी वाटलं आल्यानंतर, खूप छान वाटलं।
तर मंडळी अवश्य ह्या वॉटरफॉलला भेट द्या. हे हिडन प्लेस आहे, थोडं यायला प्रॉब्लेम होईल. तुम्ही जर आमच्या गावातून येत असाल ना तर नरब्यामधून येऊ शकता आणि पोचरीमार्गे पण येऊ शकता. तर नक्की भेट द्या या वॉटरफॉलला. आणि मी शेवटला एकच सांगेन, इथे आलात तर कृपया करून घाण करू नका. प्लास्टिक वगैरे घेऊन याल तर ते पिशवीमधून नक्की परत घेऊन जावा. कारण निसर्गामध्ये आहे ना, आपण जर घाण केलं तर पुढे खूप वर्ष आहे ना ते प्लास्टिक आहे ना तसंच राहतं पडून. त्यामुळे कृपा करून इथे प्लास्टिक आहे ना ठेवू नका. आणखी एक तुम्हाला सांगतो की ड्रिंकिंग वगैरे किंवा धूम्रपान तर अशा ठिकाणी करू नका. कारण इकडे आहे ना पर्यटक पण येत असतात, इतर त्यांना पण त्रास होऊ शकतो तुमच्या ड्रिंकमुळे. त्यामुळे कृपया करून ड्रिंक करू नका, एवढंच मी सांगेन तुम्हाला शेवटी. आणि आम्ही जेव्हा आलो ना त्यावेळी गाडी आली होती, पण तेव्हा आम्ही खाली होतो धबधब्याची इथे. तर मंडळी हा व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला जर आवडल्यास नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू आपण लवकरच. तोपर्यंत तुमची रजा घेतो. बाय बाय.